सांगली गणपतीपेठ येथील धोकादायक इमारतीचा पहिला आणि दुसरा मजला महापालिकेकडून निष्कासित। सांगली गणपतीपेठ येथील धोकादायक इमारतीचा पहिला आणि दुसरा मजला महापालिकेकडून निष्कासित करण्यात आलेला आहे। महापालिका आयुक्त सत्यम गांधी आणि अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे आणि अतिक्रमण अधीक्षक सचिन सागावकर यांनी ही कामगिरी पूर्ण केली आहे। यावेळी जेसीबी आणि क्रेनच्या सहाय्याने पहिला आणि दुसरा मजला निष्कासित करण्यात आलेला आहे। सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये या सध्याच्या पावसाळ्याच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत ज्या काही धोकादायक इमारती आहेत, पडझड झालेल्या इमारती आहेत, त्या निष्कासित करण्याची कार्यवाही दरवर्षीप्रमाणे आमची चालू आहे। सध्या 2025 मध्ये प्रभाग समिती 1 अंतर्गत 18 इमारतींचा आम्ही सर्वे केलेला आहे। त्यामध्ये 18 इमारती या C2B म्हणजे रिकामी करून दुरुस्ती करणे, रिकामी न करता दुरुस्ती करणे या कॅटेगरीमध्ये सर्वे केलेला होता। त्यापैकी गणपतीपेठेमध्ये एक इमारत ही C1 मध्ये रूपांतरित झालेली होती। त्यामुळे सदरची इमारत आम्ही आज तातडीने निष्कासित करून घेतलेली आहे। यापूर्वी 6 इमारतीच्या मालकांना, भाडेकरूंना आम्ही वेळोवेळी नोटिसा रुजू केलेल्या होत्या, परंतु त्यांच्या अंतर्गत वादामुळे सदरची इमारत ही धोकादायक स्थितीत अशीच राहून गेलेली होती। परंतु नागरिकांची आणि इतरांची जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेऊन सदरची धोकादायक इमारत आम्ही स्वतःहून निष्कासित करून घेतलेली आहे आणि सदरची मोहीम अशीच पुढे सुरू राहणार आहे। तरी नागरिकांना आमचं एक आव्हान आहे की ज्यांच्या इमारती या अतिशय धोकादायक आहेत, त्यामुळे कोणाची जीवित व वित्तहानी होणार नाही याकरिता आम्ही वेळोवेळी सदर नागरिकांना आणि इमारत मालकांना नोटीसही बजावलेल्या आहेत। सदर इमारतीमुळे काही जीवित व वित्तहानी झाली तर त्यांची जबाबदारी त्यांच्यावरच राहणार आहे। या इमारती पाडण्यासाठी कोणताही जर न्यायालयीन प्रक्रिया असेल किंवा न्यायालयीन दावा चालू असेल तर कोर्टामध्ये धोकादायक इमारत पाडण्यासाठी कोणताही स्टे अगर चालत नाही। त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती आहे की धोकादायक इमारत पाडण्यासाठी तुम्ही नागरिकांना महापालिकेला सहकार्य करा आणि स्वतःहून इमारत पाडण्यासाठी पुढाकार घ्या, अन्यथा महापालिका स्वतःहून इमारत पाडून घेईल आणि त्याची दंडात्मक कारवाई तुमच्यावरच लादून घेईल। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।